आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। लाडक्या बहिणीसाठी जूनचा 12वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, 12वा हप्ता हा आज तुम्हाला 12 वाजल्यापासून पुढे वाटप पाहायला मिळणार आहे। आज सगळ्यात मोठी बातमी आहे। आज आहे 13 जून। 13 जूनपासून आज शुक्रवार। आज शुक्रवारपासून पुढे तुम्हाला शुक्रवार शनिवार आजचे 2 दिवस हे वाटप पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। काय होणार आहे, कोणाला पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी लखपती होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 50,000 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल, नवीन नियमासह हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहणार आहोत। नवीन नियम आलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले हे पण पहा। आपण संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहणार आहोत। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। बघा, जसं आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ते फक्त 1,500 रुपये देऊन थांबणार नाही आहेत। इथं जर आपण बघितलं तर ते काय म्हणाले, तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता आम्ही लखपती बनवणार आहोत। त्यांचं टार्गेट आहे सध्या 75 लाख जवळपास अशा लाडक्या बहिणी आहेत। त्यांनी ऑलरेडी 25 लाख लाडक्या बहिणींना लखपती बनवलेलं आहे। तर आता ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ते लखपती बनवणार आहात। आता सगळ्यात महत्त्वाचं इथं 3 मुद्दे आहेत बघा, 3 मोठ्या बातम्या बघणार आहोत। पहिलं म्हणजे जूनचा हप्ता आज 12वा, पहिली यादी तयार झालेली आहे। तुमचं नाव आहे की नाही, कुठं बघायचं, कसं सांगतोय मी तुम्हाला। आज हप्ता येणार आहे की नाही, तुमचं नाव यादीत राहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे। दुसरी गोष्ट, कोणाकोणाला हप्ता मिळणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। कोणाचं नाव काढलं जाणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। तिसरी गोष्ट, कोणत्या लाडक्या बहिणींना 50,000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना आज मोबाईलवरती मेसेज येतील हे सांगणार आहेत। आता हे 50,000 रुपये कसले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल मिळणार आहे आणि बांधकाम कामगार योजना सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयामध्ये भांडी मिळत आहेत, ते सुद्धा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांना या सगळ्या गोष्टी हव्या असतील ते व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण बघा जे व्हिडिओ पाहतील त्यांना सगळी माहिती मिळणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिलात तर संपूर्ण माहिती मिळेल, नाहीतर अर्धवट माहिती मिळेल आणि तुम्हाला काहीच तिथं साध्य होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला जूनचा हप्ता पाहिजे का नाही, किंवा कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे। तर आता व्हिडिओ संपूर्ण पाहूयात। बघा, आता आपण जर बघितलं तर काल एक मोठा इन्सिडेंट झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्या आधी संदर्भात 1-2 मिनटं बोलतो मी की विमानाचा जो तुम्हाला माहिती आहे अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला, तर त्याच्यामध्ये भरपूर जे आपले बांधव होते, जवळपास 242 बांधव हे त्याच्यामध्ये मरण पावलेले आहेत। त्यामुळं तिथं थोडंसं आता सध्याची परिस्थिती आहे ती थोडीशी ही आहे। तर बघा, त्या संदर्भात त्याच्या अगोदरच काही महत्त्वाचे घडामोडी आता मी तुम्हाला सांगितले आहेत की अशा प्रकार झालेले आहेत। तर थोडंसं तिथं आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी की थोडं वाईट वाटलेलं आहे। असो, आता मेन मुद्द्यावर येऊया तर लाडकी बहीण योजनेचं। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपण बघितलं तर सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना फक्त आता 1500 देणार नाही, तर त्यांना 50,000 रुपये सुद्धा देणार आहेत। परंतु एक इथं मोठा मुद्दा आहे की ज्या लाडक्या बहिणींना अजून मेचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्या। ज्यांना मेचा हप्ता आलेला नाही त्यांना जूनचा हप्ता सोबत 2 हप्ते तिथं एकत्र येण्याची शक्यता तुम्हाला दाट आहे। ज्यांना मेचा हप्ता आलेला आहे त्यांनी काय करायचं आहे, बघा मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे। ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही, म्हणजे जूनचा हप्ता ज्यांना हवा आहे त्यांनी काय करायचं तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं बँक जे आहे ते बँकेत जाऊन एकदा तुमचं अकाउंट चेक करायचं आहे, व्यवस्थित सगळं चालतं आहे का। दुसरी गोष्ट, आपला अपडेटेड मोबाईल नंबर देत जा।
आणि ज्यांना SMS येत नाही त्यांनी बँकेत जाऊन सांगा की आम्हाला कुठलाही ट्रान्झॅक्शनचा SMS येत नाही. तर तुम्हाला जर SMS हवा असेल तर ते एक सर्व्हिस असते, ते चालू करावी लागते. ते तुम्ही बँकेत जाऊन सांगून ते सर्व्हिस चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुम्ही 10 रुपये इकडे केले, 15 इकडे केले, 150 इकडे केले, तर हे सगळे ट्रान्झॅक्शनचे मेसेजेस जे आहेत ते तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला स्वतः पडतील. त्यासाठी तुम्हाला बँकेला थोडेसे वर्षाला काहीतरी 300-400 रुपयाचं ते कॉस्ट असतं, ते तुम्हाला द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जूनचा हप्ता जो आहे तो सरसकट सर्व लाडक्या बहिणींना येणार का? तर नाही. जूनचा हप्ता फक्त अशाच लाडक्या बहिणींना येणार ज्या आता नियमांमध्ये बसत आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही तर नियमांमध्ये बसलोच आहे. बघा तुम्ही जे नियमांमध्ये बसला आहे ते तुम्ही गेल्या वर्षी बसला आहे. आता ह्या वर्षी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे. तुम्ही जर बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये अर्ज पडताळणी झाली, बरोबर. त्यानंतर जूनचा हप्ता तसाच दिला गेला, परंतु जून नंतर पुन्हा एकदा अर्ज पडताळणी सुरू करत आहेत. कारण काय होतं बघा, जर 2 महिन्याला 3 महिन्याला आर्थिक परिस्थिती चांगली होत आहे लाडक्या बहिणींची, तर सरकारच्या नियमांमध्ये ह्या लाडक्या बहिणी बसत नाहीत. कुठला नियम? 2.5 लाखाचं उत्पन्न. तुम्ही जर आता पाहिलं तर भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती आता जात आहे. त्यामुळे सरकार काय करत आहे, ज्यांचं 2.5 लाखाच्या वर गेलं त्यांचं नाव यादीतून बाहेर काढत आहे, बरोबर. आणि भरपूर लाडक्या बहिणींना पैसेसुद्धा येणं बंद झालेलं आहे. मेचा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर कदाचित ते सुद्धा एक कारण होऊ शकतं. कारण आता मेचा हप्ता तर येणं बंद झालेला आहे, लक्षात घ्या. मेचा हप्ता येणं बंद झालं आहे, आता वाटप बंद झालं आहे मेचं. आता जूनचं वाटप सुरू होणार आहे. जर तुम्हाला मेचा हप्ता आला नसेल तर तुम्ही समजून जा की तुमचं नाव आता यादीतून बाहेर काढलेलं आहे. लक्षात आलं? तुम्हाला यादीत नाव आहे की नाही कसं कळणार? तुमची लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जा. तुम्हाला पहिले 5 हप्ते म्हणजे मेचा हप्ता आलेला आहे का तिथं काही तुम्हाला प्रॉब्लेम दाखवत आहे, तुमचा अकाउंट ब्लॉक वगैरे दाखवत आहे का, तसं जर असेल तर मात्र तुम्हाला आता इथून पुढे हप्ता येणार नाही. तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, कुठे बघू शकता? अजून ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघू शकता किंवा तुमची अंगणवाडी काय आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता की आमचं नाव यादीत आहे का, आम्हाला यादी पाहायची आहे. तर ते यादीत तुम्हाला दाखवू शकतात, त्यामुळं तिथं तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल आम्हाला नाव यादीत आहे का नाही चेक करायचं, पण आमचं सगळं व्यवस्थित आहे, काय करायचं? तुम्ही अंगणवाडीशी संपर्क साधू शकता किंवा महिला व बालविकास अधिकारी जे तुमचं कार्यालय आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्ही म्हणू शकता की माझं सगळं व्यवस्थित आहे तरीसुद्धा मला हप्ते येत नाहीत. तर तुम्ही तिथं जाऊन नोंदणीसुद्धा करू शकता, म्हणजे तुमचं काय तक्रार असेल तर. 50,000 रुपयाबाबत जर तुम्हाला बोलायला गेलं तर सरकारनं आता लाडक्या बहिणींसाठी 50,000 रुपये कर्ज द्यायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी स्वतः काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करून आपलं घर सांभाळू शकतात. जसं की तुम्हाला माहिती आहे शिलाई मशीन असेल, मिरची कांडप असेल, पिठाची गिरणी असेल, अशा महत्त्वाच्या ज्या योजना असतात त्या योजनांना आता त्या योजना काही योजना चालू आहेत, काय बंद आहेत. तर लक्षात घ्या, आता त्या 3 योजना मी जे सांगितलं तुम्हाला, पिठाची गिरणी, मिरची कांडप किंवा शिलाई मशीन, ह्या योजना आत्ता तरी बंद आहेत. त्यामुळं हे तुम्हाला खरेदी करण्यासाठी तिथं तुम्हाला स्वतःचं भांडवल लागतं. तेच भांडवल सरकार तुम्हाला 50,000 रुपये सरकार देत आहे, त्याची घोषणा झालेली आहे. तिथं तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये हे कर्ज देत आहेत. उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सभेमध्येच ही मोठा घोषणा केलेली आहे. काल याच्यावरती मोठी बैठकसुद्धा झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना लवकरच आपल्याला 50,000 रुपये ज्या पात्र लाभार्थी आहेत अशाच्या खात्यावरती 50,000 रुपये देणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरकुल, जसं तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की घरकुल तिथं आम्ही देत आहोत. तर घरकुलचे फॉर्म परत एकदा सुरू झालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर नाही अशा लाडक्या बहिणींनी हा फॉर्म भरायला हरकत नाही. उशीर करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, कर्ज मिळेल, घरकुल मिळतील, परंतु तुम्ही काही न केल्यामुळं फक्त तुम्हाला पैसे येणं बंद होईल. आणि जूनचा जो हप्ता आहे तो आज आपल्याला कदाचित 12च्या पुढे पाहायला मिळू शकतो. आज वाटप तिथं होऊ शकतं, कारण काही तांत्रिक अडचणीमुळे आणि काल ज्या मोठ्या मोठ्या घटना आपल्या देशामध्ये होत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी तिथं ट्रान्झॅक्शन्स कामात अडथळे येत आहेत. लक्षात घ्या, प्रवास करताना तुम्हीसुद्धा व्यवस्थित गाड्या चालवत जा, कारण कुणीतरी तुमची घरात वाट पाहत असतं. त्यामुळं व्यवस्थित सगळे काही कुठलंही काम करताना थोडंसं व्यवस्थित हाताळून काम करा. सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेऊनच हे सगळे कामं करायचे आहेत. हे एक छोटासा संदेश या व्हिडिओतून होता. सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करत जा. कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला 50,000चं कर्ज हवं आहे, कोणाकोणाला घरकुल योजना हवं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.